शिवसेनेचे महासचिव राहुल शेवाळे आपल्यासोबत आहेत. सर, खरं तर काही मिनिटं उरलेले आहेत विड्रॉ करण्यासाठी. अनेक बंडखोर आहेत, भाजपमध्ये पण आहेत आणि शिवसेनेमध्ये आहेत. किती जणांनी अर्ज मागे घेतलेला आहे? किती अजूनही बंडखोर डोकेदुखी तुमची वाढणार आहे? नाही, जास्तीत जास्त बंडखोर मागे घेण्याकरता आम्ही गेले 2 दिवस प्रयत्न करत आहोत आणि शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आम्ही जॉईंटली ह्यावेळी प्रयत्न केले. भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही आशिष शेलार असतील, अमित साटम, प्रवीण दरेकर, अतुल भातखळकर आणि आमच्यातर्फे मी स्वतः उदय सामंत, योगेश कदम हे गेले 2 दिवसापासून भारतीय जनता पार्टीचे जे बंडखोर आहेत त्यांच्याबरोबर भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी संपर्क साधला. शिवसेनेच्या बंडखोरांवरची आम्ही संपर्क साधून साधारण 70-80% बंडखोरी आम्ही रोखण्यात आम्हाला यश मिळालेलं आहे. इतर ठिकाणी पण अजून अर्धा तास आहे, बोलणं चालू आहे, परंतु बंडखोरी रोखण्यात जास्तीत जास्त जॉईंटली प्रयत्न केल्यामुळे यश मिळालेलं आहे. साधारणतः शिवसेनेचे 35 ते 40चा आकडा समोर येतो. भाजपचा नेमका किती होता आणि त्यातले किती आता विड्रॉ केलेले आहेत? भारतीय जनता पार्टीचे साधारण शिवसेनेचे ज्या ठिकाणी उमेदवार 56 ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे बंडखोर होते आणि याची आम्ही संपूर्ण माहिती भारतीय जनता पार्टीच्या मुंबई अध्यक्षांना दिली आणि इतर त्यांचे जे वरिष्ठ पदाधिकारी त्यांना दिले आणि त्यांनी तात्काळ त्याच्यावर कारवाई करून व्यक्तिगतरित्या त्यांनी सर्व बंडखोरांशी चर्चा करून महायुती जिंकण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्या बंडखोरांना त्यांनी कन्व्हिन्स केलं आणि जास्तीत जास्त भाजपाच्या पण बंडखोरांनी आता माघार घेतलेली आहे. कुठेतरी विधानसभेसारखं चित्र पाहायला मिळते का? कारण पक्षाची ताकद बाहेरून देताना पाहायला मिळत आहेत. अनेक बंडखोर तुमचे अजून कायम आहेत, कारण अनेकांनी म्हटलेलं आहे, सुजाता सानप असेल, इतरांनी म्हटलं आहे की पक्षाने आम्हाला फॉर्म मागे घ्यायला सांगितलेलं नाही. त्यामुळे असं काही स्ट्रॅटेजी ठरलेली आहे का? नाही, अशी काही स्ट्रॅटेजी ठरली नाही आहे. 225 जो वॉर्ड आहे त्या ठिकाणी शिवसेना भाजपाच्या बाबतीत वरिष्ठ पातळीवर निर्णय होत आहेत. अध्यक्षांचं विधानसभा आहे आणि माननीय अध्यक्ष आणि माननीय उपमुख्यमंत्री त्या संदर्भातली चर्चा करत आहेत. परंतु बंडखोरीमुळे शिवसेनाचा उमेदवार असेल किंवा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे याला त्रास होईल अशा ज्या बंडखोरी आहेत त्या रोखण्यात आता यश प्राप्त झालेलं आहेत. काही ठिकाणी जे बंडखोर आहेत त्यांचं पक्षाशी काही संबंध नाही, ते पक्षाचं नाव घेत आहेत, असे पण काही ठिकाणी बंडखोर आहेत. परंतु बंडखोरी रोखण्यात आता महायुतीचं जॉईंटली प्रयत्नामुळे यश प्राप्त झालेलं आहे. तुमच्या पेडणेकर ज्या माजी नगरसेविका आहेत त्यांचा 3 टर्मचा वाढ होता, तो भाजपला गेला आणि आता भाजपने त्यांनाच उमेदवारी दिली आहे. कुठेतरी एक वेगळं समीकरण भाजप करू पाहत आहे का? नाही, असं काही नाही, कारण भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर शिवसेनेचे साधारण 5 का 6 उमेदवार शिवसेनेचे आम्ही त्यांना उमेदवार दिलेले आहेत. 168 वॉर्ड हा भारतीय जनता पार्टीच्या जागा वाटप आहे, त्यामध्ये गेल्या कारणामुळे आम्ही त्यांना विनंती केली की अनुराधा पेडणेकर त्या ठिकाणी नगरसेविका होत्या आणि आम्ही त्यांच्यासाठीच मागत होतो 168 वॉर्ड, परंतु काही कारणामुळे जागा वाटपात तो वॉर्ड आम्हाला सुटला नाही. म्हणून भारतीय जनता पार्टीला जे वॉर्ड गेलेत त्या ठिकाणी आम्ही आमचे उमेदवार दिले आहेत आणि काही ठिकाणी आमच्याकडे जे वॉर्ड आलेत त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने आम्हाला उमेदवार दिलेले आहेत. वरळीला, शिवडीला अशा 2-3 ठिकाणी आम्ही त्यांचे उमेदवार घेतलेले आहेत. त्यामुळे दोघांचे उमेदवार आम्ही अदलाबदल करून जो समतोल आहे तो समतोल राखलेला आहे. याचं महत्त्वाचं कारण आहे की महायुती जिंकावं हा ह्यावेळेचा आमचा उद्देश आहे. त्यामुळे कुठेही दोघांचं संख्याबळ कमी होईल, दोघांची संख्या ह्याच्यावर आमचा कुठलाच वाद झाला नाही. यावेळी आम्ही 150पेक्षा जास्त महायुतीचा उमेदवार, तो उमेदवार कोणीही असेल, म्हणजे आमचा उमेदवार त्यांच्या चिन्हावर लढला आणि त्यांचा उमेदवार आमच्या चिन्हावर लढला, ह्याच्यात आम्ही कुठलाही वाद घेतला. विधानसभेला जे चित्र झालं होतं त्याच्यावरती नंतर आरोप झाले की आमदार शिवसेनेचा मात्र पक्षाचं काम करता येते भाजपचं, उदाहरणार्थ मुर्जी पटेल यांच्यावरती आरोप झाले. तर अशी शक्यता भविष्यात वाटत नाही का? अशी शक्यता वाटणारच नाही, कारण मुर्जी पटेल यांची पत्नी ह्या आता भाजपाच्या चिन्हावर निवडणूक लढत आहेत, कारण तो वॉर्ड आम्ही क्लेम केला होता. पण भारतीय जनता पार्टीने जसे आम्ही आमचे सिटिंग नगरसेवक आहेत त्यासाठी आम्ही क्लेम केला, तसं भारतीय जनता पार्टीने पण सिटिंग नगरसेवकसाठी क्लेम केला. त्यामुळे वॉर्ड 76 आणि वॉर्ड 81 हे मुर्जी पटेल यांनी त्यावेळी निवडणूक लढवली होती आणि भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर त्यांनी तो क्लेम केला. त्यामुळे त्यांच्या पत्नीला त्यांनी भारतीय जनता पार्टीतर्फे उभं केलं. त्यामुळे आम्ही ह्यावेळी सामंजस्याने आणि एकमेकाला समजून हा एक जागा वाटप केलेलं आहे. त्यामुळे आपण बघाल महाराष्ट्रात, मुंबईत एक वेगळं महायुतीचं वातावरण आहे आणि एकत्रित्या आम्ही कुठल्याही परिस्थितीत, कारण 227 जागा आम्ही लढवतो आहेत त्या महायुती म्हणून लढतो आहे. त्यामुळे शिवसेनेचा ही जागा आणि भाजपाची जागा आता हा डोक्यात कुठलाच विचार नाही, महायुतीचा आमच्या समोर आहे. महायुतीचा महापौर कसा बसेल याकरता एकजुटीने आम्ही काम करत आहोत. समोर ठाकरे बंधूंचं किती आव्हान वाटते तुम्हाला आता?
नाही, आव्हान वाटत नाही आहे. प्रत्येक बघा निवडणुकीत कोण ना कोणतरी विरोधक असतोच. त्यामुळे विनाविरोधक अशी बिनविरोध कुठली एका प्रभागापुरता निवडणूक होते. संपूर्ण महानगरपालिकेची बिनविरोध कधीच निवडणूक होत नाही. त्यामुळे विरोधक असतोच. तो विरोधकाला उत्तर द्यायची क्षमता आमच्यामध्ये आहे. आम्ही कामं केलेली आहेत. केंद्रात सत्ता महायुतीची आहे, राज्यात सत्ता महायुतीची आहे आणि आता मुंबई महानगरपालिकेत पण महायुतीचीच सत्ता येणार आहे. त्यामुळे लोकांना एक विश्वास आहे, केंद्रात राज्यात सत्ता ज्याची आहे त्याचंच राज्य जर महानगरपालिकेत असेल तरच विकास कामं होऊ शकतात, तरच विकास निधी मिळू शकतो. हे आता लोकांना माहिती आहे. नाहीतर जे नेते, जे विरोधक आहे ज्यांचा तुम्ही उल्लेख केला, ते नेहमीच बोलतात मी काही तुम्हाला देऊ शकत नाही, माझ्याकडे काही नाही आहे. हे जे बोलतात ना, ते लोकांना आता कळलं की ह्यांच्याकडे काहीच नाही आणि हे काही देऊ शकत नाही आहे. त्यामुळे लोक जो देणार आहे आणि ज्याच्याकडे आहे त्यालाच मतदान करतील. ह्यावेळची निवडणूक थोडी वेगळी वाटते कारण तुमच्या समोर एकीकडे ठाकरे बंधू आहेत, दुसरीकडे वंचित आणि काँग्रेस आहे. त्यामुळं कसं सगळं हे समीकरण असणार आहे आणि काय यश मिळेल मला वाटतं? यश आम्हाला निश्चित मिळणार, कारण विकास कामावर ही निवडणूक होणार आहे. लोकांना विकास हवा आहे, लोकांना आपल्या मुलांचं भविष्य हवं आहे आणि आपल्या परिवाराचं सुख हवं आहे. आणि मुलांचं भविष्य आणि परिवाराचं सुख हे महायुतीच देऊ शकतं. आज इन्फ्रास्ट्रक्चरची जी कामं आहेत, कोस्टल रोड असेल, अटल सेतू असेल, STP असेल, मेट्रोचा प्रोजेक्ट असेल आणि इतर जी इंटरनल रोडची कामं असतील, ज्या बेसिक ॲम्युनिटीज आहेत त्या इम्प्रूव्हमेंटच्या असेल, ह्या सगळ्या गोष्टी महायुतीच्या माध्यमातून, विशेष करून एकनाथ शिंदेसाहेब ज्यावेळी मुख्यमंत्री झाले त्यांनी 2.5-3 वर्षात जे निर्णय घेतले, रिडेव्हलपमेंट हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. पगडी सिस्टीमचा गेल्या वर्षानुवर्ष रखडलेला, जिथे मराठी माणूस राहतो त्यांना आता हक्काचं घर मिळण्याचा निर्णय, ऐतिहासिक निर्णय शिंदेसाहेबांनी घेतलेला आहे. आणि आमच्याकडे UD आणि हाऊसिंग डिपार्टमेंट हे शिंदेसाहेबांकडे असल्याकारणामुळे मुंबईचा विकासाचा त्यांनी जो एक ध्येय घेतलेला आणि मराठी माणसाला पुन्हा एकदा मुंबईत आणून त्याला सन्मानाने त्याचं घर मिळवून देण्याचा आमचा जो एक संकल्प आहे, तो आम्ही ह्यापूर्वीच चालू केलेला आहे. तो काही निवडणुकीचा अजेंडा नाही. ह्यापूर्वी 1 वर्षापासून रमाबाई आंबेडकर नगर असेल, इतर जे रखडलेले प्रोजेक्ट आहेत ते आम्ही पूर्ण करतो आहे. प्रत्येकाला हक्काचं घर मिळवून देणार हा एक आमचा महत्त्वाचा प्रोजेक्ट असेल. आणि दुसरं, मराठी माणसाकरता आता आम्ही एक नवीन एक संकल्पना करतो आहे. मराठी माणसाकरता माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. 2026 आता चालू झालेलं आहे. त्यामुळे 23 जानेवारीपासून ते जन्मशताब्दी वर्ष चालू होणार आहे. त्यामुळे मराठी माणूस मुंबईत टिकावा, मराठी माणूस आर्थिक सक्षम व्हावा आणि मराठी भाषा आणि मराठीचा टक्का वाढावा, या दृष्टिकोनातून आम्ही आता एक पंचवार्षिक कार्यक्रम ह्या ठिकाणी तयार करत आहोत. आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी दिनापासून त्याची सुरुवात करून 5 वर्ष तो एक कलमी आम्ही कार्यक्रम त्या ठिकाणी करणार आहे. आम्ही एक 3 सदस्य कमिटी फॉर्म करणार आणि ती कमिटी मुंबईतला मराठी टक्का कसा टिकावा आणि कसा वाढवावा या दृष्टिकोनातून अभ्यास करणार. त्यासाठी एक स्वतंत्र विभाग आम्ही बनवणार आणि स्वतंत्र बजेट त्याकरता करणार आहोत. विशेष करून जी मागणी आहे, गृहनिर्माण संस्थामध्ये काही मराठी माणसांना फ्लॅट मिळत नाही, तर त्याकरता पण धोरणात्मक आम्ही निर्णय घेणार. DCRमध्ये पॉलिसी बनवणार आणि मराठी मुलांना उद्योगामध्ये सहभाग व्हावा त्या दृष्टिकोनातून पण एक उद्योगाची पॉलिसी बनवणार. मराठी परिवार या ठिकाणी आर्थिक सक्षम होण्याच्या दृष्टिकोनातून त्याचं भविष्य उज्ज्वल करण्याकरता एक स्वतंत्र मराठी अथॉरिटी आम्ही करणार. मुद्दा काढताय, पण कृपाशंकर सिंग यांनी जे वक्तव्य केले ते अडचणीचं वाटत नाही तुम्हाला निवडणूक होईल? कृपाशंकर सिंग यांचं वक्तव्य हे चुकीच्या पद्धतीने हे केलं आणि त्यांनी कालच त्या संदर्भातला खुलासाही केलेला आहे. मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आहे आणि मुंबईचा महापौर हा महायुतीचाच होणार आहे. मुंबईचा महापौर हा वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचाच होणार आहे. शेवटचा प्रश्न, बंडखोरांनी जरी शेवटच्या क्षणापर्यंत ऐकलं नाही तर त्यांच्यावर कारवाई करणार की आणखी काय पर्याय? निश्चित स्वरूपात ती पक्षांतर्गत कारवाईच असते, ती कारवाई होणार प्रत्येकावर. पाहता आपण बंडखोरांनी जर ऐकलं नाही तर पक्षांतर्गत जी कारवाई होते त्यांच्यावरती कारवाई होईल असं राहुल शेवाळे म्हणताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन रोहित कांबळे, सरज सोने, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.